कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महाराष्ट्र सरकारने नवीन रिक्षा परवान्यांना स्थगिती दिली आहे, तर इस्रायलने लेबनॉनवर व्हाईट फॉस्फरसचा हल्ल्याचा आरोप मानवाधिकार संस्थेने केला आहे। राज्य सरकारने बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांना दणका देत तात्पुरता परवाना रद्द केला आहे, तर शर्जील इमाम तुरुंगाबाहेर येणार आहे। युद्धामुळे गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटींचं नुकसान झालंय, तर इंडिया WTC ट्रॉफी जिंकणार असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडलाय। याशिवाय उषा नाडकर्णी पहिल्यांदाच स्वतःच्या वैवाहिक आयुष्यावर व्यक्त झाले आहेत। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 10 मार्च वार मंगळवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे रिक्षा परवान्यांसंदर्भातली। महाराष्ट्रात नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन ऑटो रिक्षांना कोणत्या निकषांवर नवीन परवाने द्यावेत या संदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचं ते म्हणाले। महाराष्ट्रातील 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ऑटो रिक्षा परवान्यांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलंय। मंत्री प्रताप सरनाईक याबाबत बोलताना म्हणाले की आतापर्यंत राज्यभरात सरसकट 14 लाखांपर्यंत ऑटो रिक्षा परवाने देण्यात आले आहेत। राज्यातील नागरिकांना अधिक चांगली आणि सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन लवकरच आवश्यक त्या धोरणात्मक निर्णयांवर विचार करणार आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांसंदर्भातली। पश्चिम आशियातील युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसतंय। अशातच आता धक्कादायक आरोप समोर आलाय। आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था म्हणजे ह्युमन राईट्स कमिशनने इस्रायलच्या सैन्यावर गंभीर आरोप केले आहेत। संस्थेच्या म्हणण्यानुसार इस्रायली सैन्याने लेबनॉनच्या दक्षिण भागातील रहिवासी भागांवर व्हाईट फॉस्फरस या शस्त्राचा वापर केलाय। 3 मार्च 2026 रोजी दक्षिण लेबनॉनमधील योहोमोर शहरातील घरांवर एअरबर्स्ट व्हाईट फॉस्फरसचा मारा करण्यात आल्याचा दावा या संस्थेकडून करण्यात आलाय। ह्युमन राईट्स कमिशनने या घटनेशी संबंधित 7 छायाचित्रांची पडताळणी केली असून त्यांचं भौगोलिक स्थानही निश्चित केलं आहे। व्हाईट फॉस्फरस हा अत्यंत ज्वलनशील रासायनिक पदार्थ आहे। तो ऑक्सिजनच्या संपर्कात येताच पेट घेतो, त्यामुळे शरीरावर गंभीर भाजल्याच्या जखमा किंवा मृत्यू होण्याची शक्यता असते। युद्धाच्या पार्श्वभूमीवर या आरोपांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जाते। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे बेकायदा बाईक टॅक्सी सेवांवरील बंदी संदर्भातली। मुंबई आणि आसपासच्या भागात वाढत असलेल्या बेकायदा बाईक टॅक्सी सेवांवर राज्य सरकारने आता कठोर कारवाईचा इशारा दिलाय। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या तात्पुरत्या परवान्यांनाही रद्द करण्यात आलंय। विधान परिषदेत या संदर्भात बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे। ते म्हणाले की केंद्र सरकारच्या मोटार वाहन ॲग्रिगेटर मार्गदर्शक तत्वांनुसार महाराष्ट्रात बाईक टॅक्सी सेवेसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात आलंय। 7 ऑगस्ट 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाने या धोरणाला मंजुरी दिली आहे। त्यानुसार राज्यातील 1 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र या सेवेसाठी दुचाकी पूर्णपणे इलेक्ट्रिक असणं बंधनकारक आहे। पॉडकास्टची चौथी बातमी आहे शर्जील इमामच्या जामिनासंदर्भातली। दिल्ली दंगल प्रकरणातील प्रमुख आरोपी शर्जील इमाम याला न्यायालयाने 10 दिवसांसाठी जामीन मंजूर केलाय। भावाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी 20 ते 30 मार्च दरम्यान जामीन देण्याची विनंती शर्जीलने न्यायालयाकडे केली होती। या अर्जावर सुनावणी करत
अतिरिक्त सत्र न्यायाधीश समीर वाजपेयी यांनी त्याला तात्पुरता जामीन मंजूर केलाय. 2019 आणि 2020 मध्ये CAA आणि नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलन झालं होतं. त्यानंतर दिल्लीत हिंसाचार उसळला होता. या दंगलीचा प्रमुख सूत्रधार म्हणून शर्जील इमामचं नाव समोर आलं होतं. त्याच्यावर UAPA सह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात इतर अनेक आरोपींचीही चौकशी सुरू आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे शेअर बाजारासंदर्भातली. सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मागील आठवड्यात सुरू झालेली पडझड सोमवारीही कायम राहिली आहे. मध्य पूर्वेतील युद्धाच्या वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि जागतिक बाजारातील अस्थिरता यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सोमवारी सेन्सेक्स तब्बल 2500 अंकांनी घसरून 76,424 या निचांकी पातळीवर पोहोचलाय. तर निफ्टीही 750 अंकांहून अधिक घसरून 23,698 वर आलाय. दिवस अखेर सेन्सेक्स 1,353 अंकांनी घसरून 77,566 वर बंद झाला. तर निफ्टी 422 अंकांच्या घसरणीसह 24,028 वर स्थिरावलाय. या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 8.5 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय. परिणामी BSEचे एकूण मार्केट कॅप 441 लाख कोटी रुपयांवर आलंय. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली T20 वर्ल्ड कपचं जेतेपद कायम राखल्यानंतर आता भारतीय संघाच्या नजरा पुढील मोठ्या स्पर्धेकडे लागल्या आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकू शकेल का, हा मोठा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडलाय. सध्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया 85.71% अव्वल स्थानी आहे. त्यानंतर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका अनुक्रमे 2ऱ्या आणि 3ऱ्या क्रमांकावर आहेत. तर भारतीय संघ 48.15% 6व्या स्थानावर आहे. भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5, श्रीलंकेविरुद्ध 2 आणि न्यूझीलंड विरुद्ध 2 कसोटी सामने खेळायचे आहेत. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला किमान 8 सामने जिंकणं अत्यावश्यक आहे. 2027 मध्ये लॉर्ड्स मैदानावर होणाऱ्या WTC फायनलमध्ये भारत पोहोचेल का, हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे ज्येष्ठ अभिनेत्या उषा नाडकर्णी यांच्या संदर्भातली. मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी सध्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अनेक वर्षांनंतर त्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केलाय. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी सांगितलं की त्यांचं लग्न झाल्यानंतर काही कारणांमुळे त्या आणि त्यांचे पती वेगळे झाले होते. त्यानंतर त्या बराच काळ एकट्याच राहत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्या म्हणाल्या, आम्ही 4 भावंड आणि आई वडील असं आमचं कुटुंब होतं. माझं आणि माझ्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर आम्ही वेगळे झालो. काही कारणांमुळे माझं आणि नवऱ्याचंही भांडण झालं आणि आम्ही वेगळे झालो. पुढे मी एकटी राहू लागले. हे होतं isakal.com पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय शुभम बानुबा कोडे.